भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाची मंत्रालयाने वर्षावरती बैठक पार पडली। 2 तास चाललेल्या बैठकीत लॉंग मार्चच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यात आल्याची आणि त्याची अंमलबजावणीची संपूर्ण हमी जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। तसंच अंमलबजावणीसाठी त्रुटी राहू नये यासाठी मंत्री स्तरावर सातत्याचा पाठपुरावा करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। उद्या सायंकाळी मंत्री गिरीश महाजन आणि नाशिकचे जिल्हाधिकारी आंदोलकांना संबोधित करणार असल्याची देखील माहिती मिळते। तर या संपूर्ण बैठकांमध्ये नक्की काय घडलेलं आहे आणि त्यांच्या किसान सभेच्या लॉंग मार्चच्या नक्की मागण्या काय ते आपण पाहूयात। वनाधिकार कायद्याच्या अंतर्गत दावे केलेल्या सर्व दावेदारांचा वन हक्क दाव्याची तपासणी होणार आहे। पुढील 3 महिन्यात ही सर्व तपासणी करून वनजमिनी धारकांना न्याय देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। वनजमिनीची पीक पाहणी लावून सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे असं देखील यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। वनधारकांची ई पीक पाहणी करून सर्व योजनांचा लाभ देण्याचं मान्य करण्यात आलंय। देवस्थानाची जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे त्या जमिनी करण्याबाबत मसुद्यावर बैठक झालेली आहे। ठाणे पालघर जिल्ह्यातील वर्कस जमिनी नियमानुकूल करण्याच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते। आदिवासी भागामध्ये पडणारे पाणी साखळी बंधारे बांधून स्थानिकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची देखील माहिती आता समोर येते। तर समुद्राला वाहून जाणारं पाणी मराठवाड्यासह कोरडवाहू भागाला देण्यासाठी गतिमान योजना करण्यात येईल असं देखील या मागण्या ज्या आहेत ते मान्य करण्यात आलेल्या आहेत। तर तातडीनं अंमलबजावणी करून आदिवासी विभागात पैसा भरती करण्याचं देखील मान्य करण्यात आलंय। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग बदलल्यानंतर पुनर्विचार करून मार्ग काढण्याचं आश्वासन यावेळेला देण्यात आलेलं आहे। तर मी तोंड उघडलं तर भल्या भल्यांची झोप उडेल असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। मुंब्रा शहर शेखचे वडील युनुस शेख यांनी केलेल्या टीकेवरून आव्हाडांनी हे उत्तर दिलंय। तर किसी बच्ची ने बोला तो फरक नाही पडता असं जे आहे ते जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। कैसा हराया या शहर शेखच्या वक्तव्यावरही आव्हाडांनी उत्तर दिलं आहे। राजनीति में 2-4 दिन गरम, जरा 2-4 दिवस लोगांना गरमाहट असते, जरा चलता है। और मुझे सुनने की आदत है, मैं तो गालियां खा के ही बड़ा हुआ, तो मुझे कोई मला काही फरक पडत नाही याच्यात। पण मी तोंड उघडलं ना तर चांगल्यांची झोप खराब होईल। मला तेही करायचं नाही, कारण का मला दुकानदारांचा झोपीच्या गोळ्यांचा धंदा नाही वाढवायचा। मुंब्रा से एक नई लीडर पैदा पहले ही हो चुकी थी, मर्जिया, जो अपने विचारों से लोगों को परिचित है। चॉकलेट खिलाया ऐसा बोल के वो नहीं जाएगी टीवी पे। बच्चों को हमेशा प्यार से ही देखा करो यार, नफरत की बू भी नहीं आनी चाहिए। अगर किसी ने बोला, किसी बच्ची ने बोल दिया तो बच्ची है, अपनी बच्ची है यार, उसे प्यार से देखा करो। उससे क्या फर्क गिरता है हमको कोई फर्क नहीं गिरता है। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्री मैदानात उतरलेत। उद्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार करणार आहेत। महापालिकेच्या झंझावाती प्रचारानंतर मुख्यमंत्र्यांकडून आता जिल्हा परिषदेसाठी देखील सभांचा धडाका पाहायला मिळतोय। कोकणात मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे लक्ष लागलं।